यानंतर बघूयात गावखेड्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. गावोगावी 24 तास. महायुतीमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना भाजप युती असताना शिवशक्ती भीमशक्तीचा मोठा प्रभाव होता, पण आता अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या पक्षांमुळे महायुतीत रिपाईचं महत्त्व कमी झालंय असं रामदास आठवले म्हणाले. सत्तेत रिपाईला स्थान न मिळाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. अकोल्यात अनेक ठिकाणी उष्णतेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते आहे. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र गरज भासते आहे. ही गरज ओळखून निशिकांत बडगे यांनी फिरती पाणपोई सुरू केली आहे. शहरातील विविध भागामध्ये ही पाणपोई फिरून नागरिकांना मोफत थंड पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं जात आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये विनापरवानगी बसवण्यात आलेल्या पुतळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी विद्यमान सरपंचासह 10 ते 15 जणांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यालगत आणि धरणाच्या कमानीसमोर पुतळा बसवण्यात आल्यानं सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जामनेरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं ट्रॅक्टर मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कर्जमाफी, शेतमालाला भाव, राखीव डिझेल अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. काही तास रस्त्यावरील तिन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील 3 गाड्या एकमेकांवर धडकून अपघात झालेला आहे. नांदेड शहरातील साठे चौक परिसरामध्ये ही घटना घडली आहे. 3 गाड्या एकमेकांवर आदळल्यानं वाहनांचं नुकसान झालंय, मात्र कुणालाही दुखापत झालेली नाहीये. ठाण्याच्या मुरबाडमध्ये मुंबई पोलीस, फायर ब्रिगेड, बीएमसी तसंच विविध शासकीय विभागांमध्ये निवड झालेल्या युवक युवतींचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांची उपस्थिती होती. यावेळेला सांबरेंनी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 2025-26च्या हंगामामध्ये देशभरात 273.9 लाख टन कांद्याचं उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. हा अंदाज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं व्यक्त केलेला आहे. या हंगामामध्ये 0.73% कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयानं घेतलाय. अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आता 4 महिने पूर्ण झाले. त्यानिमित्तानं बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान परिसरातल्या स्मृतीस्थळी त्यांचे पुत्र जय पवार यांनी भेट देत अभिवादन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनीही स्मृतीस्थळाचं दर्शन घेत दादांना आदरांजली वाहिली. एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे. सातत्यानं तोट्यात चालणाऱ्या एसटी विभागांना नफ्यात आणण्यासाठी आता पालक अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यालयाच्या बैठकीमध्ये या संदर्भातली माहिती दिली आहे.